बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हेडलाईन: मुलुंडमध्ये एटीएम मशीन फोडणाऱ्या चोरांना सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी केले अटक। बाळकुममध्ये आपला आगरी महोत्सव आणि कापूरवाडी पोलिसांनी सोनसाखळी चोरांविषयी केली नागरिकांमध्ये जनजागृती। आपला आगरी महोत्सव आणि कापूरवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाळकुममध्ये सोनसाखळी चोरांविषयी जनजागृती राबवण्यात आली। बाळकुम परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकलवरून येऊन महिलांचे दागिने लंपास करण्याच्या घटना सर्रास घडत आहेत। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून जनजागृती करणे हे आवश्यक आहे। आपला आगरी महोत्सवचे अध्यक्ष मयुरेश कोटकर आणि कापूरवाडी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर मोहीम हाती घेण्यात आली आहे। तर आम्ही रंगकर्मीच्या टीमच्या सहाय्याने बाळकुम परिसरात ठिकठिकाणी पथनाट्यातून जनजागृती केली गेली। बाळकुम मराठी शाळा पाडा नंबर 2 यांसह अनेक ठिकाणी पथनाट्य सादर करून सोनसाखळी चोरांपासून कशाप्रकारे सतर्क याविषयी पथनाट्यातून जनजागृती केली गेली। तर परिसरातील स्थानिक नागरिक महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून पथनाट्याचा आस्वाद घेतला। कापूरवाडी पोलीस स्थानकाचे पीआय सोंडे सर, एपीआय बनगोसावी सर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले। तर अशा प्रसंगी नागरिकांनी कसे सामोरे जावे आणि पोलिसांकडून कशा प्रकारे सहकार्य केले जाईल याविषयी माहिती दिली। म्हणजे रस्त्यावरती वाढता जो गुन्हेगारी आहे, जे वाढते गुन्हे आहेत ते आटोक्यात आणण्याचं आमच्या पोलीस खात्यामार्फत प्रचंड सातत्याने प्रयत्न होत आहे। परंतु एक प्रकार असा असाल की जनजागृती। आज जनजागृती केल्यानंतर प्रत्येक नागरिकांमध्ये मी पोलीस पण आहे, त्यामुळे प्रतिकार करण्याची त्यामध्ये पण ताकद आणि इच्छा तयार होते। तर हा जी जनजागृती यांनी केलेली आहे, आम्ही रंगकर्मी मयुरेश कोटकर आणि त्याचे कार्यकर्ते आणि बाकी सहकारी, आम्हाला खूप आनंद वाटतो की पोलिसांच्या या कामामध्ये ते सक्रिय झालेत आणि कुठली अशी काही कुठली वेगळी भावना न ठेवता एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम केलेलं आहे। आम्हाला पोलीस खात्यातल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खूप आनंद वाटतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा। तसेच आपला आगरी महोत्सवचे अध्यक्ष मयुरेश कोटकर, देवेंद्र पाटील, ऋषी कोटकर यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। मुलुंड कॉलनी हिंदुस्थान चौकात चोरांनी एटीएम मशीन फोडण्याचा केला प्रयत्न। सीसीटीव्ही फुटेजेसद्वारे पोलिसांनी केले चोरांना अटक। मुलुंड कॉलनी हिंदुस्थान चौकात बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन आहे। 2 दिवसापूर्वी मध्यरात्री काही चोरांनी हे एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला। मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने रागाच्या भरात चोरांनी तेथे कागद जाळले। तर हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून मुलुंड पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजेसद्वारे 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। गोविंद कुमार, दिनकर गोरे, जितू शर्मा, सागर वाडरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हनुमानपाडा येथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बँक चोरी, कारमधील टेप चोरणे यांसारखे गुन्हे दाखल असून 18 तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली आहे। 15/2/15 रोजी रात्र 3:40 ते 5:40 दरम्यान हिंदुस्थान चौक मुलुंड कॉलनी येथे बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम आहे। ते एटीएम ह्या लोकांनी आज जाऊन तोडलं आणि त्यातून चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काही पैसे मिळाले नाही। त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात तिथले पेपर जाळून टाकलेले आहेत, एटीएमचं नुकसान केलेले। सकाळी जेव्हा आम्हाला माहिती प्राप्त झाली त्यावेळी आम्ही त्यांची फिर्याद घेऊन सीसीटीव्ही फुटेजद्वारे या आरोपींचा शोध घेतला। ते एकाच भागात असल्याची माहिती मिळाली आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले। योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई। साई जलाराम प्रतिष्ठान आणि संकल्प क्रीडा मंडळ यांच्या वतीने 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान ढोकाळ येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन। साई जलाराम प्रतिष्ठान आणि संकल्प क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा 2015चे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे। 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान ढोकाई हायलँड गार्डन येथे हा भव्य स्पर्धा भरवल्या जाणार असून आकर्षक चषक आणि रोख रकमेची पारितोषिके विजेत्या खेळाडूंना तसेच गटांना दिली जाणार आहे। ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देवराम भोईर आणि नगरसेवक संजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकाई येथे आकर्षक मॅट रहित असे कबड्डी ग्राउंड थाटण्यात आले आहे। तर आयोजकांनी आज याची पाहणी करीत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची माहिती दिली आहे। तसेच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि संकल्प क्रीडा मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 ते 24 दरम्यानमध्ये प्रो कबड्डीच्या स्पर्धा आपण आयोजित केल्या असून या प्रो कबड्डीच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील व्यावसायिक अशा प्रकारचे जे काही संघ आहेत ते संघ या ठिकाणी भाग घेऊन त्या ठिकाणी त्या संघामध्ये देखील जे मधल्या काळामध्ये जी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी प्रो कबड्डी झाली त्यामध्ये ज्या खेळाडूंनी त्या ठिकाणी भाग घेतला होता ते सर्व खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी फार मोठी एक दर्जेदार स्पर्धा होईल अशा प्रकारचं आमचं या ठिकाणी पूर्णपणे आम्ही त्या संदर्भात या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। आणि ह्या स्पर्धेमध्ये एक शेवटच्या दिवशी आम्ही प्रेक्षणीय म्हणून एक महिलांचा सामना देखील ठेवणार आहोत। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9
अल्पशा विश्रांतीची. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोलशेत खाडीवर RTOने अनधिकृतरित्या सुरू केलेल्या गाड्या पासिंग करण्याच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त. कोलशेत खाडी किनारा हा फिरण्यासाठी आणि धार्मिक कार्यासाठी महाविसर्जन घाट म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या खाडी किनाऱ्याचा वापर गेल्या काही दिवसांपासून RTO विभागाकडून गाड्या पासिंग करण्याकरिता अनधिकृतरित्या केला जातोय. पासिंग करिता सकाळपासून मोठमोठे कंटेनर, ट्रक, टेम्पो यांची रहदारी या परिसरात सुरू असतेच. तसेच या परिसरामध्ये शाळा, महाविद्यालय, स्मशानभूमी, मार्केट, परिणामी रस्त्यात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून छोट्या मोठ्या अपघातांच्या प्रमाणामध्ये देखील वाढ होत चालली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. या परिसरात स्थानिकांचा वावर होत असून भरवस्तीत गाड्या पासिंग करणे हे बेकायदेशीर आहे. तरी देखील RTO विभागाकडून अनधिकृतरित्या गाड्यांची पासिंग येथे केली जात असून स्थानिकांनी याबाबत आवाज उठवला आहे. आज RTO अधिकाऱ्यांना स्थानिकांनी एकत्र येऊन घेराव घालीत त्याबाबत जाबविचारणा केली. तर 7 दिवसात RTO विभागाने योग्य तो निर्णय न घेतल्यास स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा जो कारभार आहे पासिंगचा, गाड्या पासिंगचा गेली अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मोकळी जागा मिळाली म्हणून RTOने कुठेही गाड्या उभ्या करा आणि आपल्या पद्धतीने मनमानी कारभाराने अशा पद्धतीने पासिंग करणं आणि त्यातून गावाल्यांना त्रास होणं. इथे विद्यार्थी येतात, फिरण्यासाठी लोक येतात. इथं टोटल रोड
सकाळपासून संध्याकाळपर्यंत ब्लॉक केले जातात. जवळजवळ 700-800 गाड्या पासिंग करण्यासाठी इथं बोलवून, इथं गाड्यांचा गराडा, लोक फिरायला येतात, इथं स्मशानभूमी आहे, इथं शाळा आहेत. वेगवान पद्धतीने आपला नंबर पहिले लागावं म्हणून गाड्या इथं येत असतात. त्याच्यामुळे इथे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढू शकतात. इथे नागरिकांना त्रास होतो. हा सगळा त्रास अवैधरित्या RTO करत आहे. याचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सगळे आलो. या ठिकाणी आम्ही 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. की 7 दिवसात हे तुमचं काय आहे ते डिसिप्लिनने आणि अवैधरित्या जे चालू आहे ते अधिकृतरित्या कशा पद्धतीने करता येईल ह्यासाठी आम्हाला तुम्ही सांगा. कारण आम्हाला तुमचा त्रास खूप होत आहे. हा गावकऱ्यांचा आवाज आहे आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही आपल्याला RTOला सांगू इच्छितो की येत्या 7 दिवसात आपण ह्याचं काय ते निर्णय लावा आणि आम्हाला कळवा. अन्यथा 7 दिवसानंतर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल आणि सगळ्या गाड्या इथून 7 दिवसानंतर इथं आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गाड्या नको, तिथं कोणत्याही प्रकारची पासिंग नको, इथं अवैधरित्या कोणत्याही प्रकारचं कामकाज नको. ही जागा शासनाची जागा आहे, शिशोरचा पट्टा आहे, प्लस इथं रस्ता जो केलेला आहे महानगरपालिकेने केलेला आहे, तिथं BMCच्या पाईपलाईनचा रस्ता आहे. म्हणजे इथे मोकळी जागा मिळाली म्हणून तुम्ही जर आले असाल तर ते चुकीचं आहे. जर तुम्हाला पासिंगचा जर स्पॉट ठरवायचा आहे तर तुम्हाला मैदान आहेत, मोठमोठी मैदानं आहेत, तिथं तुम्ही पासिंग करा. असं रस्त्यावरती तुम्हाला रस्ता मोकळा दिसला म्हणून तुम्ही जर रस्त्यावरती जर पासिंग करत असाल तर ते चुकीचं आहे. RTOच मुळात जर चुकीचं काम करत असेल, रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन चुकीचं काम करत असेल तर ते अथॉरिटी अशा पद्धतीचं काम करायचं आणि तुम्ही आम्हाला सांगायचं की तुम्ही हेल्मेट घाला, तुम्ही नियमात चला. तुम्ही अवैधरित्या काम करायचं आणि आम्हाला शिकवायचं, हे चुकीचं आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात